रामकृष्ण हरी माऊली. काय घडलं असेल बघा. एका माणसाचं राहतं घर पंचांनी हिरावून घेतलं. बायका लेकरं उघड्यावर आली की तो माणूस आकाशाकडे बघून हसत होता. दुसरीकडे शेतकऱ्याचं सगळं घर पाखरांनी खाऊन फस्त केलं. पण मळणीच्या वेळी 20 पोत्यांच्या ऐवजी चक्क 40 पोती ज्वारीची निघाली. हा चमत्कार कसा? साक्षात माझ्या पांडुरंगाला मध्यरात्री पाटलाच्या स्वप्नात का जावं लागलं? भक्तीची खरी ताकद काय असते हे आपण या कथेतून पाहणार आहोत. पण हा चमत्कार घडण्याआधी तुकोबाच्या आयुष्यात काय घडलं होतं हे माहीत आहे का? ही कथा सुरू होते एका भयंकर दुष्काळापासून. पवित्र इंद्रायणी नदी, जिच्या कधी काळी खळखळ पाणी असायचं, ती इंद्रायणी नदी आज कोरडी पडली होती. हिरवीगार झाडे करपून गेली होती. सगळीकडे फक्त एकच आक्रोश होता, अन्नाचा आणि पाण्याचा. कधी काळी ज्या माणसाला आदरानं तुकोबा शेठ म्हणायचे, त्यांच्या घरून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नव्हतं. आज त्याच तुकोबारायांच्या घरी दारिद्र्याची समस्या आली होती. दारिद्र्यानं थैमान घातलं होतं. घरातील सगळी भांडी रिकामी पडली होती. घरात अन्नाचा कणही नव्हता. लेकरं भुकेने व्याकुळ झाली होती, रडून रडून थकून गेली होती. तुकोबांना काय करावं सुचत नव्हतं. पण त्यावेळी तुकोबा विठ्ठल विठ्ठल म्हणत उभे राहिले. त्यांच्या दुखात फक्त एकच नाम होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते संत असेच असतात. सगळ्यांना असंच वाटत होतं, आता हा तुकाराम खचला आहे, हा तुकाराम तुटला आहे. पण तरीही तुकोबांच्या ओठावरून पांडुरंगाचं नाव काय पुसलं जात नव्हतं. हे देवा, तूच करता तूच करविधा. माझ्या लेकरांची भूक ही तुझीच आहे आणि माझं हे वैराग्यही तुझंच आहे. पांडुरंग आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत याची तुकोबांना पूर्णपणे खात्री होती. मग दुसऱ्या दिवशी तुकोबांच्या घरी त्यांच्या आयुष्याला वळण देणारा एक माणूस घरी आला. तो होता गावातला एक शेतकरी. त्या शेतकऱ्याने तुकोबाला असा एक सल्ला दिला, त्या सल्ल्याने पुढचा सगळा इतिहासच बदलून टाकला. तो तुकोबांना म्हणाला, अरे तुका, असंच मोकळा फिरतोस, घरात लेकरं बाळं उपाशी आहेत, त्यापेक्षा तू माझ्या शेतात ये. ज्वारी एकदम हुरड्यात आली. तू फक्त माळ्यावर बसून शेताची राखण कर, पाखरांना हाकलून लाव. त्या बदल्यात मी तुला ज्वारीचा हिस्सा देईन, जेणेकरून तुझ्या लेकरांचं पोट भरेल. लेकरांच्या पोटाचा प्रश्न आला तेव्हा एका पित्याने म्हणजे तुकोबांनी लगेच मान डोलावली. माझ्या लेकरांना 4 घास सुखाचे मिळतील. त्या आशेवर तुकोबा त्या शेतकऱ्याला घेऊन त्याच्या शेतात गेले. शेतात बांधलेल्या त्या उंच माळ्यावर जाऊन तुकोबा बसले. खाली हिरवंगार शेत आणि वर निळं आकाश, त्यामध्येच बसलेले आपले तुकोबा. फक्त एकच नाम मनात होतं, ते म्हणजे विठ्ठल. शेतकऱ्यांनी जाताना त्यांच्या हातात काही दगड दिले. तुका, नीट राखण कर असं निरोप देऊन शेतकरी तिथून निघून गेला. सगळ्यांना वाटत होतं तुकोबा शेतात राखण करत आहे, पण त्यांचे डोळे मात्र मिटलेले होते आणि विठ्ठल विठ्ठल नाम त्यांच्या मुखी होतं. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाठामधलं पाणी, रानपाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. असे विठ्ठलाचे अभंग तुकोबांनी चालू केले. असे अभंग ऐकून पाखरांचे थवेच्या थवे शेतात उतरू लागले. तो तुकोबांचा गोड आवाज, अभंगामागचा ताल सूर हे ऐकून ते पक्षी देखील भारावून गेले आणि आपल्या त्या ज्वारीच्या शेतात उतरले. अभंगाच्या तालासुरात नाचत नाचत ज्वारीने भरलेलं शेत पाखरं आनंदाने खाऊ लागली आणि तुकोबा त्या पाखरांकडे अगदी प्रेमाने पाहत होतं. जशी एक आई आपल्या लेकराची काळजी घेते, त्याचप्रमाणे तुकोबा त्या पाखरांकडे पाहत होतं. जर सामान्य माणूस असता तर आरडाओरडा करून त्या पाखरांना पळवून लावलं असतं. पण संत ते संतच असतात. संत तुकोबा त्या पाखरांकडे अगदी आपुलकीने आणि प्रेमाच्या भावनेने बघत होते. अभंगामध्ये रमलेली पाखरं आनंदाने ज्वारीचं पीक खाऊ लागली. संत ते संतच असतात याचं उदाहरण तुकोबा हे उत्तम ठरलेलं आहे. जेव्हा तुकोबा त्या पाखरांकडे बघत होते तर त्या पक्ष्यांमध्ये त्यांना पक्षी नाही, पाखरे नाही, तर त्या पाखरांमध्ये त्यांना आपले विठ्ठल दिसत होते. साक्षात पांडुरंगाचं दर्शन त्या पाखरांमध्ये त्यांना होत होतं. एवढे प्रेमळ आणि भक्तीने भरलेले आपले तुकोबा होते. त्यांच्या प्रत्येक दुःखात सुखात फक्त विठ्ठल नामच होतं. दुःख असो किंवा सुख, त्यांनी विठ्ठल नामाचा कधी विसर पडू दिला नाही. पाखरांचे थवेच्या थवे त्या ज्वारीचं पीक खाताना त्यांना ठसका लागू नये म्हणून
आपल्या तुकोबांनी झाडांच्या फांदीवरती छोटी छोटी मातीची गाडगी आणि त्याच्यात पाणी भरून झाडावरती लटकवली. कारण त्या पाखरांमध्ये तुकोबांना पांडुरंग दिसत होते. त्या पाखरांकडे बघून तुकोबांना असं वाटतच नव्हतं की पक्षी येऊन ज्वारीचं पीक खात आहेत. त्यांना असं वाटत होतं की आपले पांडुरंग स्वतः येऊन ज्वारीचं पीक खायला लागलेत. आणि अशा प्रेमाच्या भावनेने आणि पाखरांकडे बघून त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडला की त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की पाखरांना हाकलून लाव, ज्वारीचं राखण कर. पण बघता बघता पाखरांनी सगळं शेत ज्वारीचं खाऊन फस्त केलं. सूर्यास्त होऊ लागला. तुकोबा पाखरांना म्हणाले, माझ्या लेकरांनो, आता सूर्यास्त झाला. घरामध्ये तुमची लेकरं तुमची वाट बघत असतील. तुम्ही ज्वारीचं पीक खाण्यासाठी उद्या या. असं म्हणत तुकोबांनी सगळ्या पाखरांना तिथून जायला सांगितलं आणि पाखरे देखील आकाशी उडून गेली. आता संपूर्ण शेत रिकामं झालं होतं. तेवढ्यात शेतकरी माघारी आला आणि त्याने बघितलं तर काय, सगळं शेत रिकामं झालं होतं. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण पाखरांचे मोठमोठे थवे येऊन सगळं ज्वारीचं पीक उद्ध्वस्त करून टाकलं होतं. त्या शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि तो तुकोबांना म्हणाला, अरे तुका, तू हे काय केलंस? मी तुला फुकट इथं बसायला सांगितलं होतं का? असं म्हणत तो शेतकरी तुकोबांना ओरडू लागला. पण माझे तुकोबा अत्यंत शांतपणे म्हणाले, तू मला पाखरांवर ध्यान ठेवायला सांगितलं होतं आणि मी ध्यान ठेवलं. त्यांना हाकलायला कुठं सांगितलं होतं? आणि पाखरं खात नव्हती, तो तर माझा विठ्ठल खात होता. तुकोबांचे असे शब्द ऐकून शेतकरी आणखीनच चिडला आणि म्हणाला, तू चल माझ्यासोबत. उद्या तुला माझ्या या 20 ज्वारींच्या पोत्यांची भरपाई द्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी तुकोबाला पंचायतमध्ये आणलं. सगळे तुकोबांकडे बघत होते, पण तुकोबा मात्र एकदम शांत उभे राहिले होते. शेतकरी म्हणाला, पंचांनो न्याय करा, माझी 20 पोत्यांची भरपाई द्या. आणि मग पंचांनी तुकोबांना शिक्षा म्हणून त्यांचं ते राहतं मोडकं तोडकं घर शेतकऱ्याला द्यायला सांगितलं. तुका म्हणे देवा, तुझीच ही लीला, घेणार असशील तर घे. असं म्हणत तुकोबा शांत झाले, पण त्यांच्या मनात विठ्ठल नामस्मरण चालू होतं. आणि मग अचानक असा बदल झाला की ज्या ज्वारीची 20 पोती होणार होती त्या ज्वारीची 40 पोती झाली आणि तुकोबाही त्यांची परीक्षा पास झाले. पण या सगळ्यात त्यांनी विठ्ठल नाम सोडले नाही, म्हणून हा चमत्कार घडला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी.